वेलकम बॅक टू द माय यूट्यूब चॅनल. आज जायचं आपल्याला शिर्डीला. चला आता पोचलो आम्ही वर्धा जंक्शनवर. वर्धा जंक्शन अजून ट्रेनले अजून 10 मिनटं बाकी आहे. रिझर्वेशन काही झालं नाही. पाहू आता काय होते तर पुढं कोणी बसू देते का नाही. तर ट्रेन यायला अजून किती वेळ दाखवत आहे? 20 मिनटं बाकी आहे भाई. ट्रेन यायची आहे भाई. आम्ही दोघे जण मित्र आहो बसून इथं. रिझर्वेशन काही आमचं झालं नाही. पाहू आता चाललं काय होते तर. जागा देते बसू का टी खेत देऊन जा आम्हाला काय माहिती नाही. बसू दे. रिझर्वेशनची आहे ना तिकीट आपली मागवली आहे ना. सगळेजण ट्रेनची वाट पाहत आहे. आता पाहू आता ट्रेन आल्यावर. रिझर्वेशन काही झालं नाही. चालू उभं जाऊ लागला. ट्रेनमध्ये चांगले बी लोक राहते. त्यानं जागा दिली बाबा बसायला. रिझर्वेशन काही झालं नाही. या मा मित्र इकडं आहे. जागा दिली जोपर्यंत झोपून जायला भेटते तोपर्यंत झोपून जातो. नंतर मग उठून जायचं. चांगले लोक आहे का. सीट दिली आम्हाला पूर्ण झोपायला. तेव्हा पूर्ण 2 सीटा भेटल्या आम्हाला. बिना रिझर्वेशन केल्यानं 2 सीटा दिल्या रिझर्वेशन डब्यामध्ये. सगळी ट्रेन थांबून आहे. कोपरगावला अजून चालू व्हायची आहे. 1 तास लागेल आहे ना. 40 किलोमीटर 1 तास लागेल अजून जायला. पाहू. सो फायनली 8 घंटेची जर्नी करून साईबाबाच्या शिर्डीमध्ये आपण पोचलो. मग आम्ही तरी तब्येत बिघडली. झोप काही झाली नाही. रिझर्वेशन काही झालं नव्हतं. चांगले लोक होते. दिल्ली सीट बसाले. अर्ध झोपून अर्ध उठून ज्या पद्धतीने जमलं त्या पद्धतीनं कशी ट्रॅव्हलिंग केली ना. आपली 9 घंटेची जर्नी पूर्ण केली ना. साईबाबाच्या दर्शनाले साईनगरला पोचलो. शिर्डीला एवढी थंडी आहे का काही बोलायचं कामच नाही. जशी हिवाळ्यामध्ये असते तशीच इकडे थंडी आहे. ट्रेन चालली वापस. स्वेटर काही आणलं नाही तर लगेच थंडी वाटून राहिली. अजून आंघोळ करायचंच आहे. आता गरम पाणी भेटते का नाही तर पाहू. इकडं 9 घंट्याची ट्रॅव्हल जर्नी करून बॉडीमध्ये काही एनर्जी राहिली नाही. चाय बिस्किट खाणं गरजेचं आहे. आता असा चहा प्यायसाठी बहुत तरसून गेलो. मस्त आता आंघोळ केली. आता निघलो आम्ही साईबाबाच्या दर्शनाले. मंदिर जायचं आहे. किती रुपये घेसान? 20 रुपये तिकीट आहे ना. ठीक आहे. तिकडे जायचं आहे का? शिर्डीच्या रेल्वे स्टेशन पासून साईबाबाच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला 20 रुपयाचा ॲटो करून जावं लागते. आलो. तो फायनली मित्रांनो साईबाबाच्या मंदिरामध्ये आता पोचलो आम्ही. हे मागं दिसून राहिलं असं ते साईबाबाचं मंदिर आहे. तिथे साईबाबाच्या मंदिरामध्ये व्हिडिओग्राफी करायला मनाई आहे. तर अंदरचं काही तेवढं दाखवता येणार नाही. जेवढं दाखवता येते तेवढं ते सगळं बाहेर काढून ठेवावं लागते. अंदर व्हिडिओग्राफी करायला मनाई आहे. तर फटाफट आम्ही आता साईबाबाचं दर्शन करून येतो मित्रांनो. मग पाहू का होते तर. मग आता सगळ्या 4 वाजले. आता 4-5 वाजले. सकाळचे 5 वाजले आहे. चपला वगैरे इथं काढून ठेवा लागते. हे साईबाबाचं मंदिर. इकडं सगळे भक्त आपले चपला आहे, बॅगा, मोबाईल फोन सगळं टोकन वगैरे घेतल्या जाते इथं. 2 घंट्या बाद दर्शन झालं. दर्शन करून बाहेर आलो. आता मोबाईल फोन घेतले आमचे जे जमा केले होते ते. आता आम्ही प्रसाद घेऊन भेटला आम्हाला. प्रसाद भेटला. जेवण करायची फ्रीमध्ये पास मिळाली. आणि आता आम्ही निघतो. थोडंसं आत्ता शिर्डी फिरतो इकडे तिकडे थोडं. कसं काय आहे शिर्डीचा माहोल. तर 60 रुपयाची चंदनाची डब्बी. 60 रुपयाची चंदनाची डब्बी घेतली मा मित्रानं. चंदन मी काही लावत नाही. मला काही तेवढं हे नाही म्हणून म्हणलं मी काही घेत नाही चंदन. आम्ही आलो खरेदी करायला दुकानामध्ये. साईबाबाची फोटो दिसून राहिले तर
पाहू चांगलं दुकान वाटून राहिलं. बोलली आता असा शाहरुख खान वाणी झाला माझ्या ते. आयुष भाऊ माझ्या टुमटुम साठी कवर. आयुष भाऊ किचन घेत आहे. पाहू आता किती रुपयाची प्राइस. हो 100 रुपये म्हणते यार जास्त. 100 म्हणजे जास्त महाग. ते आपल्या हिंगण घाटामध्ये 40 रुपयाला भेटून जाते. काय असो पण महाग बोध आहे याचा. शिर्डीला महाग बोध आहे. मंदिराच्या जवळ महागच राहते म्हणा. काय असो यार शिर्डी फिरायला मजा येते. पूर्ण क्राऊड शॉपिंग चालू आहे. सगळे इकडे तिकडे दुकानं. हा आयुष घेत आहे का. आयुष काय घेते रे किचन. त्याचं काही किचन घेणं होऊन नाही राहिलं. खूप सारं शिर्डीमध्ये फिरलो. सगळी आता शॉपिंग घेणं झाली. आता आम्ही जाईन जेवण करायला. पाहू आता साईबाबाच्या मंदिरातलं जेवण कशा प्रकारचं राहते. तर चांगलं असं म्हणा. सगळं मंदिरामध्ये तशी एकदम स्वच्छता दिसली. भाऊ आम्ही आलो होता साईबाबाच्या गार्डनमध्ये लगेच जण बसून आहे. मस्त याचं प्लेसही चांगली आहे म्हणा. लोकेशन चांगलं आहे. इकडे सगळेजण फोटो काढून राहिले. फोटो व्हिडिओ शूट करून राहिले. जे फ्री पास भेटते ते त्या फ्री पासनंच जेवण केलं पाहिजे ना आपण. आमच्याजवळ फ्री पास होती पण आम्ही दुसऱ्याला देऊन दिली ते पास. 50 रुपये खर्च करून ते चांगलं जेवण ते चांगलं जेवण करायला गेलो पण ते काही व्यर्थ नाही. ते चांगल्या काही भाज्या होत्या नाही. म्हणजे थर्ड क्लास असल्यासारखं जेवण होतं पण असं म्हणता नाही येणार पण होतं थर्ड क्लास. ते भाज्या व्यवस्थित नव्हत्या काही नव्हतं. जेवणामध्ये क्वालिटीले कंपेअर मॅरेज केलं. क्वालिटी पूर्ण कंपेअर मॅरेज केली जेवणाची. त्यामुळे ठीक आहे. हा होता आमचा शिर्डी जर्नीचा ब्लॉग. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल सबस्क्राईब करा. तर बाय बाय मित्रांनो. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.